लक्ष असेल। सलग दुसऱ्या दिवशी मुंबईहून कोकणासाठी आता मोदी एक्सप्रेस निघणार आहे। मुंबईहून आजही कोकणसाठी मोदी एक्सप्रेस रवाना होणार आहे। मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये ही एक्सप्रेस रवाना होणार। काल सुद्धा मोठ्या संख्येने मोदी एक्सप्रेसनी अनेक या ठिकाणी मुंबईकर आता कोकणामध्ये आपल्या गणेशोत्सवासाठी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी रवाना झालेले आहेत। तर सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा कोकणासाठी मोदी एक्सप्रेस ही रवाना होणार आहे। नितेश राणे या ठिकाणी उपस्थित राहतील। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, काल सुद्धा मोदी एक्सप्रेस कोकणसाठी निघाली, आज दुसऱ्या दिवशी मोदी एक्सप्रेस निघणार आहे, काय अधिकची माहिती? स्थानकावर आहोत आणि गेल्या 13 वर्षांपासून ज्या नितेश राणे यांनी ही सेवा सुरू केलेली होती, दरवर्षी एक जी विशेष रेल्वे ती सोडली जायची, म्हणजे यंदा नितेश राणेंकडून 2 मोदी एक्सप्रेस सोडण्यात येत आहेत। कालची पहिली मोदी एक्सप्रेस रवाना झाल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी ही दुसरी ट्रेन आहे ती दादरवरून थोड्याच वेळात रवाना होणार आहे। आपण पाहू शकतो जे कोकणवासीय आहेत त्यांची लगबग या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तिकिटांचा मोठा प्रश्न असतो, मुंबई गोवा हायवेचा प्रश्न आहे, त्यामुळे रेल्वे हा सर्वात मोठा प्रश्न, सर्वात मोठी वाहतूक व्यवस्था मानली जाते आणि विशेष करून तिकीट कन्फर्म होणं ही मोठी गोष्ट असतं। काही चाकरमान्यांना आपण बोलूया। दादा, काय सांगाल, कुठे उतरणार आहात? गणपतीसाठी किती दिवस चाललाय? कणकवली सर। कणकवली? हां सर। किती दिवसासाठी जाताय? 1.5 दिवसासाठी गणपती आमचा। 1.5 दिवस? सर। तिकीट मिळत होतं का? याचं तिकीट कसं मिळालं? सर भेटलं आमच्या वहिनीने सेटिंग केली तिकडनं शाखेतून, गावावरतून? नाही इकडनं सायनवरनं। आता मग काय, कसे आनंद आहे का? हो, आनंद आहे आम्हाला खरोखर। निश्चित आपण पाहू शकतो की भाजपने वेगवेगळ्या कार्यालयांच्या माध्यमातून यंदा तिकीट वाटप केलेलं होतं, त्यामुळे मुंबई महानगरपालिका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा जो आहे तो फायदा भाजपला होऊ शकतो। काही भगिनी सुद्धा चाललेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, काय सांगाल, एकंदरीत कुठे जाणार आहात आणि तिकिटासाठी किती दिवसापासून प्रयत्न सुरू होता? आम्ही जाणार आहे वैभववाडीला उतरणार आहे। तिकीटसाठी होता प्रयत्न चालू, पण भेटल्या सहजासहजी, काय प्रॉब्लेम नाही झाला। खूप छान प्रवास होतो आणि भरपूर 4-5 वर्ष झाले आम्ही प्रवास करतो या ट्रेनने, खूप चांगला अनुभव आहे। तयारी झाली का गणपतीची पूर्ण? हो, तयारी खूप झाली चांगली। धन्यवाद। गणपतीची तयारी झालेली आहे आणि कोकणी माणूस आहे तो, जशी म्हटलं जातं, जशा चर्चा असतात की एक वेळ तो नोकरीवर लात मारेल, मात्र गणपतीला गावाला जाण्यापासून तो राहू शकत नाही, वंचित राहू शकत नाही आणि त्यासाठी लागेल ते प्रयत्न करतात। आज हजारो एसटीज कोकणाकडे रवाना होताना पाहायला मिळणार आणि ही माझ्या पाठीमागे पाहू शकतो जी लगबग आहे, मोठ्या प्रमाणात साहित्य आहे गणपतीचं, ते घेऊन एकंदरीत जी मंडळी आहेत ही सगळी आता आपल्या गावाकडे रवाना होताना पाहायला मिळतात। त्यामुळे पुढचे 10 दिवस बुधवारपासून गणपतीचा जो माहोल असेल तो संपूर्ण जगामध्ये एकतर्फी आणि दुसरीकडे कोकणामध्ये असेल तो सगळ्यात वेगळा अनुभव आणि सगळ्यात आनंदी माहोल आपल्याला पाहायला मिळणार आहे। जी नक्की चेतन, तुम्ही आमच्यासोबत अशीच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। भाजप पाठोपाठ आता शिवसेना ही कोकणामध्ये विशेष रेल्वे सोडणार आहे। उद्या दुपारी दादरवरून 1:30 वाजता कोकणात जाण्यासाठी शिवसेना एक्सप्रेस सुटणार आहे। शिवसेना आमदार निलेश राणे यांच्याकडून आता शिवसेना एक्सप्रेस ही सोडण्यात येणार आहे। उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या समोर येते। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले। चेतन, भाजपानंतर आता शिवसेना सुद्धा कोकणामध्ये विशेष रेल्वे सोडणार आहे। नितेश राणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। या कोकणवासियांसाठी आता गणेशोत्सवासाठी ही खास रेल्वे, आता विशेष रेल्वे सोडण्यात येते। निश्चित नीलम, कारण राणे कुटुंबाला कोकणाने भरभरून दिलेला आहे असं स्वतः नितेश राणे सुद्धा म्हटले होते आणि निलेश राणेंकडूनही दरवर्षी एक विशेष रेल्वे आहे ती दादरवरून कुडाळपर्यंत सोडण्यात येते। यावेळी आपण पाहत आहोत की सलग 2 वेळा लोकसभेला पराभव झाल्यानंतर विधानसभेची जी लिटमट टेस्ट होती ती निलेश राणेंनी केलेली होती शिवसेनेच्या तिकिटीवर आणि त्यांना कोकणवासियांनी निवडून दिलं। वैभव नाईक यांचा पराभव करून कुठेतरी निलेश राणे हे आमदार झाले आणि म्हणूनच उद्या त्यांच्यातर्फे सुद्धा एक विशेष रेल्वे याच दादर रेल्वे स्थानकावरून कुडाळसाठी रवाना होणार आहे। परिणामी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून कुठेतरी मतांची मोर्चेबांधणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नीलम, जी नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।